आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश. ऑटो रिक्षा फिटनेस दंडास शासनाची स्थगिती. अविनाश घुले. जिल्हा ऑटो रिक्षा संयुक्त फेडरेशनच्या वतीने जल्लोष. ऑटो रिक्षा फिटनेस दंड शासनाने स्थगित केला. या निर्णयाचे स्वागत जिल्हा ऑटो रिक्षा संयुक्त फेडरेशनच्या वतीने एसटी स्टँड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे स्वागत करून फटाके फोडण्यात आले. ऑटो रिक्षाच्या फिटनेस प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्यासाठी शासनाने मुदत दिली होती, परंतु या मुदतीत अनेक रिक्षा चालकांना अडचणीमुळे तो भरता आला नाही. त्यामुळे शासनाने नूतनीकरण न केलेल्या ऑटो रिक्षास प्रत्येक दिवसाला 50 रुपयांचा दंड आकारण्याचा आदेश काढण्यात आला होता. या विरोधात संघटनेने सर्व स्तरावर निवेदने आंदोलने केली, परंतु प्रश्न प्रलंबित होता. याबाबत आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केल्यानंतर त्यांनी या प्रश्नी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून मुंबई येथे मुख्यमंत्री, परिवहन मंत्री आणि संघटनेचे राज्य पदाधिकारी यांच्यासह बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा हा प्रश्न नगर जिल्ह्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण राज्यातील रिक्षा चालकांचा आहे. त्याचबरोबर या दंड आकारणीतही दुजाभाव केला जात होता, तर मोठ्या वाहनांनाही तितकाच दंड आणि हातावर पोट असणाऱ्यांनाही तितकाच. या अन्यायाविरोधात तीव्र आंदोलन केल्यानंतर शासनाने दखल घेत आता हा दंड स्थगित केलाय. आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यास यश आले असून ही दंड वसुली स्थगित झाल्याने ऑटो रिक्षा चालक मालक यांच्यासह संघटनेने आमदार जगताप आणि शासनाचे आभार मानून जल्लोष केला. प्रवासी रिक्षा आणि त्याचबरोबर माल वाहतूक करणाऱ्या वाहनं, टॅक्सी ह्या संदर्भामध्ये त्यांनी जर त्यांचा परवाना वेळेमध्ये नूतनीकरण केलं नाही तर त्यांना प्रतिदिन 50 रुपये दंड आकारण्यात आलेला होता. आणि ही तक्रार माझ्याकडे अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगतापांनी आणलेली होती आणि 28 तारखेला ह्या संदर्भात मी मीटिंग परिवहन आयुक्त आणि संबंधित सगळे अधिकारी, सचिव आणि त्या सचिव दर्जाच्या अधिकारी यांची एक मीटिंग घेतलेली होती. आणि खरं तर ह्या लोकांच्यावर ते अन्यायकारकच होतं, कारण प्रतिदिन 50 रुपये, कारण हे सगळे व्यवसाय करणारे लोक असतात आणि यांचं उत्पन्न मर्यादित असतं. अशा वेळेस त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावर विलंब आकार लावायचा हे थोडंसं मनाला पटत नव्हतं. परंतु आज एक चांगला निर्णय झाला, ज्याचा पाठपुरावा संग्राम जगताप आमदारांनी केला. त्याला आज आमचे सहकारी मंत्री दादाजी भुसेंनी उत्तर दिलं. मंत्रिमंडळामध्ये आमची याच्याबद्दलची चर्चा पण झालेली होती की हा आपण जो काही विना विलंब परवाना जो काही होतो तो पूर्णपणे माफ करण्याच्याबद्दलचा निर्णय झाला. आणि ह्याच्यातनं एक चांगल्या प्रकारची बरेच दिवसांची मागणी ही महायुतीच्या सरकारने पूर्णत्वाला नेली. त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर.